नाशिक जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश, 10 ठिकाणी मात्र महायुतीनं बंडखोरी शमवली, बंडखोरांवर कारवाईचा इशारा। विधान परिषदेच्या 17पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध, महाविकास आघाडीवर नामुष्की, 8 उमेदवारांची माघार। उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार, निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षांचा अट्टहास, संजय राऊतांचा हल्लाबोल। कोकणात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार, बाळ मानेंची माघार, मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंचा उमेदवार फोडला, बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध, बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांची निवडणुकीतून माघार, भाजपच्या सुहास शिरसाटांची लढत आता थेट ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडेंसोबत। पुण्यात विक्रम काकडेंची निवडणूक बिनविरोध, पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांची माघार, बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना फोन केला होता। चंद्रपुरात सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध, काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार, बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष। 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता, बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका, तामिळनाडूत काँग्रेसनं थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानं डीएमकेची जाहीर नाराजी। राजा शिवाजी सिनेमाच्या सक्सेस पार्टीतील व्हिडिओवर रितेशकडून दिलगिरी व्यक्त, महाराजांचं चित्र असलेलं टी शर्ट घालून रितेशनं बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्यानं सर्व स्तरावरून टीका झाली होती।